मोठी बातमी आपण पाहतोय। बोंदुखऱ्यातला 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आता बोंदुखऱ्यातला सुनावण्यात आलेली आहे। एसआयटीचं पथक बोंदुखऱ्यातला घेऊन नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये दाखल झालेलं होतं आणि त्यानंतर आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अशोक खरातला सुनावण्यात आलेली आहे। मोठी बातमी आपण या क्षणाची पाहतोय। पोलीस कोठडीमध्ये या आधी अशोक खरातला ठेवण्यात आलेलं होतं। एसआयटी कडून पोलीस कोठडीची मागणी देखील करण्यात आलेली होती आणि आता जर आपण बघितलं तर सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी युक्तिवाद केलेला आहे। सुनावणीला सुरुवात झाली आणि अखेर बोंदुखऱ्यातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ही आता सुनावण्यात आलेली आहे। 14 दिवस आता न्यायालयीन कोठडीमध्ये अशोक खरात असणार आहे आणि त्या दरम्यान त्याची संपूर्ण चौकशी जी आहे ती केली जाणार आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर अशोक खरात त्याच्यावर असलेले गुन्हे जे आहेत ते वाढतच चाललेत। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडे। चंदन, आपण पाहतोय आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे, काय अपडेट? निश्चितपणे आपण बघतोय की पहिला जो गुन्हा होता बोंधूबाबा अशोक खरातच्या विरोधात, त्या पहिल्या गुन्ह्यामध्ये त्याला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। मात्र त्याच्यानंतरचा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये त्याला पोलीस कोठडी मिळावी असा सरकारी वकिलांचा जो आहे तो या ठिकाणी प्रयत्न असणार आहे। आज मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, सगळ्यात महत्त्वाची बातमी अशी म्हणता येईल की बोंधूबाबा अशोक खरातला या ठिकाणी 14 दिवसांची MCR अर्थात न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। आम्हाला बातमी देता येत नाही। हे बघा महिला अत्याचाराचं संवेदनशील मॅटर आहे। दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आरोपीला फक्त वर्ग केलाय, तपास सुरू आहे, आम्ही काही बोलू शकत नाही। सॉरी येस हो, आधीच्या गुन्ह्यात आपण बघतोय की या ठिकाणी सरकारी वकील आहेत शैलेंद्र बागडे, जे या ठिकाणी न्यायालयामध्ये आहेत आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की बोंधूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। मात्र ही पहिल्या केसमध्ये न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। जी दुसरी केस आहे त्या दुसऱ्या केसमध्ये अद्यापही त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे। त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आपण बघतोय की बोंधूबाबा अशोक खरातला जरी न्यायालयीन कोठडी मिळालेली असली तरी पंच्याहत्तर/26 करवाडा। ठीक आहे।